सामाजिक अधोगती आणि दैवी कोप. वाक्य: उगवता पेटल, मावळता विजल, अलंब दुनियेचा चौथाई, कोणा ओसाड पडेल. अर्थ: उगवता म्हणजे पूर्व दिशा आणि मावळता म्हणजे पश्चिम दिशा. भविष्यात होणाऱ्या भयंकर महायुद्धात पूर्व दिशा किंवा पूर्वेकडील देश आगीच्या ज्वालांनी पेटून उठेल आणि पश्चिमेकडील देश पूर्णपणे नष्ट विजून होतील. या विनाशकारी युद्धात आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये संपूर्ण जगाचा, आलम दुनियेचा 1/4 25% भाग पूर्णपणे निर्मनुष्य आणि ओसाड पडून नष्ट होईल. वाक्य: एक पुरुषाला 7 बायका होतील. पुरुष झाडाच्या शेंड्याला चढून बसतील. अर्थ: या भयंकर महायुद्धात किंवा महामाऱ्यांमध्ये पुरुषांचे इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू होतील की जगात पुरुषांची संख्या अतिशय कमी उरेल. एका पुरुषाच्या मागे 7 बायका येतील इतके हे प्रमाण बिघडेल. तसेच बायकांच्या वाढत्या वर्चस्वामुळे किंवा संकटांच्या भीतीमुळे पुरुष अक्षरशः लाचार होऊन लपून बसतील, झाडाच्या शेंड्याला चढून बसतील. वाक्य: नवऱ्याला बायको थोबाडीत मारलं. नदीचा माळ, माळाची नदी होईल. नदीला कुलूप पडतील. अर्थ: नवऱ्याला बायको थोबाडीत मारलं. घरातील कुटुंब व्यवस्था आणि आदराची भावना पूर्णपणे संपुष्टात येईल. पुरुषप्रधान संस्कृती जाऊन बायकांचे वर्चस्व इतके वाढेल की क्षुल्लक कारणांवरून बायका आपल्या नवऱ्याचा अपमान करतील आणि मारहाण करतील. नदीचा माळ, माराची नदी होईल. नदीला कुलूप पडतील. निसर्गाचा भयंकर कोप होईल. जिथे पूर्वी मोठ्या नद्या वाहत होत्या तिथे कोरडे माळरान, वाळवंट तयार होईल आणि जिथे कोरडे माळरान होते तिथून अचानक नद्या वाहू लागतील. महापूर येतील. नद्यांवर पाणी अडवण्यासाठी इतकी धरणे बांधली जातील की जणू नदीला कुलूप लावून पाणी विकले जाईल. वाक्य: नाव बाईला सतपण आहे. जगात मोठं एक नवल होईल. अर्थ: स्त्रीला पूर्वी जे पावित्र्य आणि सतीत्व, सतपण असायचे ते भविष्यात केवळ नावापुरतेच उरेल. स्त्रियांचे आचरण पूर्णपणे बदलेल. याच काळात संपूर्ण जगाला अचंबित करणारे एक अत्यंत भयंकर आणि मोठे नवल चमत्कार पाहायला मिळेल. वाक्य: भाऊ भाऊ बहिणीत प्रेम प्रकरण चाललं. लग्नकार्य होईल. अर्थ: ही ओळ समाजातील नीतिमत्तेच्या अत्यंत खालच्या पातळीचे दर्शन घडवते. मानवी नात्यांची पवित्रता इतकी नष्ट होईल की सख्या किंवा चुलत भाऊ बहिणींमध्येच अनैतिक प्रेमसंबंध निर्माण होतील आणि लाजाळूपणा सोडून ते एकमेकांशी लग्नकार्य देखील करतील. वाक्य: भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागलं. कारिमा फासल. अर्थ: जे भाऊ बहिणीचे नाते जगात सर्वात पवित्र मानले जाते त्या नात्यावर भविष्यात वासनेचा आणि स्वार्थाचा अत्यंत भयंकर कलंक लागेल. या नात्याची जगात बदनामी होईल. काळीमा फासला जाईल. वाक्य: भावाला बहीण ओळखण झाली आहे. सासू सासऱ्याला सून ओळखण झाली आहे. अर्थ: रक्ताच्या आणि प्रेमाच्या नात्यात पूर्णपणे दुरावा निर्माण होईल. भाऊ आणि बहीण एकमेकांशी अनोळखी माणसांसारखे, परक्यासारखे वागतील. घरात आलेली सून आपल्या सासू सासऱ्यांचा अजिबात आदर करणार नाही. ती त्यांना घरातून बाहेर काढेल किंवा त्यांच्याशी परक्यासारखी वागेल. वाक्य: जगात धर्म बुडून गेलाय. सत्य फासावर गेलाय. अर्थ: जगात माणुसकी, नीतिमत्ता आणि खरा धर्म पूर्णपणे बुडून नष्ट होऊन जाईल. जे लोक खरे बोलतात किंवा सत्याने वागतात त्यांना न्याय मिळण्याऐवजी फाशीची किंवा सर्वात कठोर शिक्षा दिली जाईल. खोटेपणा विजयी होईल आणि सत्याचा गळा घोटला जाईल. वाक्य: पापाचा घडा भरत आलाय. जगात डोंगरा एवढं पाप, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिलंय. बाळूमामा म्हणतात की या पृथ्वीवरील माणसांच्या वाईट कर्मांचा आणि पापांचा घडा आता काठोकाठ भरून वाहू लागला आहे. जगात पाप एका प्रचंड मोठ्या डोंगरा एवढे वाढले आहे आणि चांगुलपणा मात्र एका बारीक दोरी एवढाच शिल्लक राहिला आहे. वाक्य:
दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरलाय, शेषाच्या फडीवर धरती माता तरलिया. एवढे प्रचंड डोंगरा एवढे पाप जगात वाढले असले तरी या जगाचा अद्याप विनाश झालेला नाही. कारण जगात जे थोडेफार संत, सज्जन आणि चांगले लोक उरले आहेत, त्यांच्याच पुण्याच्या आधारावर ही पृथ्वी सावरली आहे. हिंदू मान्यतेनुसार जशी शेषनागाच्या फण्यावर ही धरती सावरली आहे, तशीच ती काही मोजक्या संतांच्या पुण्यावर तग धरून आहे. वाक्य: दिवसा आड दिवस पाप वाढत राहील, ऋषी मुनींना संकट पडलं हाय. भविष्यात माणसाचे वाईट वर्तन आणि पाप दिवसेंदिवस फक्त वाढतच जाईल. समाजाची ही अत्यंत बिघडलेली आणि नीतीहीन अवस्था पाहून जे खरे साधू, संत आणि ऋषीमुनी आहेत, त्यांना मोठे दुःख होईल आणि त्यांच्या अस्तित्वावरच मोठे संकट निर्माण होईल. वाक्य: इंद्रसभेच्या देवाचा धावा करशिला. जगात संकटे आणि महामार्या इतक्या भयंकर रूप धारण करतील की माणसाचे कोणतेही विज्ञान तिथे कामी येणार नाही. जीव वाचवण्यासाठी माणसे अक्षरशः स्वर्गातील इंद्रसभेतील देवांचा रडत ओरडत धावा करतील, त्यांना मदतीसाठी पुकारतील. वाक्य: सूर्य चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील. दोघांची टक्कर लागला, पृथ्वी गडप होईल, सांभाळून रहा. हे आकाशात घडणाऱ्या एका भयंकर खगोलीय चमत्काराचे किंवा विनाशाचे भाकीत आहे. भविष्यात ग्रहांची दिशा बदलेल. सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत येतील किंवा आकाशातील मोठ्या ग्रहांची स्लॅश, उल्कापंडांची एकमेकांशी भयंकर धडक होईल. या प्रकोपात पृथ्वीचा खूप मोठा भाग नष्ट होईल. बाळूमामा इशारा देतात की या महाभयंकर काळासाठी आत्तापासूनच सावध रहा. वाक्य: पृथ्वीचा करार संपत आलेला हाय, एक तारणार करप, मारणार कळप. पृथ्वीचा करार संपत आलेला हाय. या पृथ्वीचे आणि मानवी जगाचे जे ठरलेले आयुष्य होते, ते आता संपुष्टात येत चालले आहे. जगाचा अंत जवळ आला आहे. एक तारणार कळप, मारणार कळप. या शेवटच्या काळात जगात दोन गट पडतील. एक गट चांगल्या आणि सज्जन लोकांचा असेल, जे इतरांचे प्राण वाचवतील, तर दुसरा गट अतिरेकी आणि वाईट लोकांचा असेल, जे फक्त माणसांना मारण्याचे काम करतील. वाक्य: तारणार कळपातला एक हुडकून मारणार, ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. तारणार कळपातला एक हुडकून मारणार. वाईट प्रवृत्तीचे लोक इतके क्रूर होतील की ते चांगल्या आणि सज्जन लोकांना अक्षरशः शोधून शोधून ठार मारतील. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. या भयंकर रक्तपातातून आणि संकटातून तोच माणूस जिवंत वाचेल आणि सुखाने दोन घास खाऊ शकेल, ज्याच्या मनात परमेश्वराविषयी खरी आणि निष्काम भक्ती आहे. देवच त्याचे रक्षण करेल. वाक्य: कोकणातला बसवा सर हद्दीवर येईल, देशातला बसव सर हद्दीवर येईल, यांची टक्कर लागलं. बसवा म्हणजे मोठी शक्ती, नंदी किंवा मोठा नेता. कोकणातील मोठी राजकीय किंवा लष्करी शक्ती आणि देशावरील मोठी शक्ती एकमेकांच्या सीमेवर येऊन भिडतील. या दोन मोठ्या गटांमध्ये वर्चस्वासाठी भयंकर मोठी धडक होईल. शिराचा चेंडू, अश्रुधुरांच्या नाळा, कागदाचा घोडा मनुष्याला खुळे लावेल. हे आधुनिक युद्धाचे आणि अर्थव्यवस्थेचे अचूक भाकीत आहे. शिराचा चेंडू, अश्रुधुरांच्या नाळा. युद्धात माणसांचे मुडदे पाडणारे भयंकर बॉम्ब, शिराचा चेंडू, आणि लोकांना पांगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अश्रुधुराच्या नळकांड्या, बंदुका, अश्रुधुरांच्या नाळा यांचा सर्रास वापर होईल. कागदाचा घोडा मनुष्याला खुळे लावेल. कागदाचा घोडा म्हणजे कागदी पैसा, नोटा, शेअर बाजार किंवा खोटे करार. या कागदी पैशाच्या हव्यासापोटी माणूस अक्षरशः वेडा, खुळा होईल आणि स्वतःचा विनाश ओढवून घेईल.
मोठं लोक दारात बसतील, कामगार लोक घरात दडून बसतील. संप हार तालाची पाळी देशावर येईल. मोठे कारखानदार आणि मालक, मोठं लोक, कामगारांअभावी हतबल होऊन कारखान्याच्या दारात रिकामे बसतील. आणि दुसरीकडे कामगार लोक भीतीने किंवा आंदोलनामुळे घरात दडून बसतील. देशातील संपूर्ण उद्योगधंदे ठप्प होतील आणि सर्वत्र मोठे संप आणि हरताळ, लॉकडाऊन/स्ट्राईक पुकारण्याची वेळ या देशावर येईल. दुनिया पेटलं, काळ रात्र येईल, अकस्मात तारा तुटल. तिसऱ्या महायुद्धामुळे किंवा दंगलीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजेल, दुनिया पेटेल. मानवजातीवर अत्यंत भयंकर संकटाची काळ रात्र येईल. याच काळात आकाशातून अचानक, अकस्मात एखादा मोठा तारा किंवा उल्का तुटून पृथ्वीवर पडेल, ज्यामुळे अतोनात विनाश होईल. जंगलातले पक्षी गावात येतील, धुमाकूळ घालतील. गावातील मनुष्य भयभीत होतील. माणसाने जंगले नष्ट केल्यामुळे आणि निसर्गाच्या भयंकर बदलांमुळे जंगलातील दुर्मिळ पक्षी आणि वन्य प्राणी अन्नाच्या शोधात थेट माणसांच्या गावात आणि शहरात घुसतील. ते असा काही धुमाकूळ, टोळधाड किंवा प्राण्यांचे हल्ले घालतील की माणसाच्या मनात प्रचंड दहशत बसेल आणि लोक भीतीने थरथर कापतील. उगवते पेटलं, मावळते विजल, आलम दुनियेचा कोणा ओसाड पडल. ही ओर पूर्वीही आली होती, जी युद्धाची व्याप्ती सांगते. उगवती दिशा, पूर्वेकडील देश, महायुद्धाच्या आगीत भस्मसात होतील आणि मावळती दिशा, पश्चिमेकडील देश, पूर्णपणे नष्ट विजून होतील. या सर्वांचा परिणाम म्हणून संपूर्ण जगाचा, आलम दुनियेचा एक मोठा कोपरा कायमचा निर्मनुष्य, भकास आणि ओसाड पडून राहील. बारूमामांनी यातून मानवाच्या अंताची आणि निसर्गाच्या प्रकोपाची अत्यंत स्पष्ट चित्र उभी केली आहेत. भक्ती आणि चांगुलपणा हेच यातून वाचण्याचे मार्ग आहेत, हाच त्यांचा मुख्य उपदेश आहे. उसापासून रोगराई वाढत राहील. उसाच्या पिकापासून आणि त्यापासून बनणाऱ्या साखरेच्या गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे भविष्यात माणसांमध्ये नवनवीन आणि गंभीर आजार, उदाहरणार्थ मधुमेह/डायबिटीज, हृदयविकार प्रचंड वेगाने वाढत राहतील. ऊस हे आजारांचे मुख्य कारण बनेल. 12 वर्षाचे बालपण खेळत राहील. 24 वर्षाचे तरुणपण काबाड कष्ट करल. 35 वर्षात म्हातारपण येईल. मानवी आयुष्याचे नैसर्गिक चक्र आणि आरोग्य पूर्णपणे बिघडून जाईल. माणसाचे बालपण केवळ 12 वर्षांपर्यंतच मर्यादित राहील. वयाच्या 24व्या वर्षीच तरुणांवर कुटुंबाची जबाबदारी पडून त्यांना प्रचंड कष्टाची, काबाड कष्ट ओझी वहावी लागतील. आणि कामाचा ताणतणाव, भेसळयुक्त अन्न व आजारांमुळे अवघ्या 35व्या वर्षीच माणसाचे शरीर थकेल आणि त्याला म्हातारपण आल्यासारखे वाटेल. वाक्य: मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी राहील. 20 बाईचा मोठा कलाटा होईल. अर्थ: माणसाची बुद्धिमत्ता आणि विज्ञानातील ज्ञान खूप वाढेल, पण ताणतणावामुळे त्याचे जगण्याचे आयुष्य मात्र अतिशय कमी राहील. भयंकर मोठा अपघात होईल किंवा वीज पुरवठा कायमचा खंडित होऊन जगात जनजीवनाचा मोठा हाहाकार माजेल. वाक्य: जमिनीतील संपत्ती नाश पावल. स्मगलर लोकांची मोठी हत्या होईल. अर्थ: जमिनीच्या पोटात असलेली नैसर्गिक संपत्ती, भूजल, खनिजे, सोन्या चांदीच्या खाणी, मातीचा कस माणसाच्या अतिवापरामुळे कायमची नष्ट होईल. समाजात जे काळाबाजार करणारे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यात टोळीयुद्ध भडकून त्यांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या होतील. वाक्य: नागव राज्य येईल, हिडे नसतील, जगात मोठे नवल होईल. अर्थ: नागव राज्य म्हणजे समाजात निर्लज्जपणा आणि उघडे नागडेपणा वाढेल. पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे लोकांच्या अंगावरील कपडे कमी होतील आणि त्यांच्यात कसलीही लाज लज्जा किंवा भीड मर्यादा शिल्लक राहणार नाही. याच काळात
जगात सर्वांना थक्क करून सोडणारे एक मोठे नवल घडेल. वाक्य. भाऊ बहिणीत प्रेम प्रकरण चाललं, लग्नकार्य होईल. हा नीतिमत्तेच्या ऱ्हासाचा पुन्हा दिलेला भयंकर इशारा आहे. नात्यांमधील पवित्रता आणि संस्कार इतके नष्ट होतील की सख्या किंवा चुलत भाऊ बहिणींमध्येच अनैतिक प्रेमसंबंध सुरू होतील आणि सर्व सामाजिक व कौटुंबिक मर्यादा ओलांडून ते एकमेकांशी लग्न देखील करतील. वाक्य. मुखात तुम्ही भगवंताचे नाव घ्या, धरती मातेवर पाप वाढत राहील. बाळूमामा भक्तांना कडकडीचा उपदेश करतात की भविष्यात या धर्तीवर माणसाचे स्वार्थी वर्तन आणि पाप फक्त वाढतच राहणार आहे. या वाढत्या पापातून आणि भयंकर संकटातून स्वतःला वाचवायचे असेल तर सतत तुमच्या मुखात भगवंताचे नाव असू द्या. नामस्मरण आणि भक्तीच तुम्हाला या कलियुगात तारेल. वाक्य. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोंधळ माजल, घरातली लक्ष्मी दडून बसलीय, रानातली लक्ष्मी पळून खेळतीय. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोंधळ माजल. देवाची पवित्र मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे ही श्रद्धास्थाने न राहता ती भ्रष्टाचाराची, राजकारणाची आणि पैशांची अड्डे बनतील. तिथे दर्शनावरून आणि पैशांवरून मोठा गोंधळ चालेल. घरातली लक्ष्मी दडून बसलीय, रानातली लक्ष्मी पळून खेळतीय. घरातली लक्ष्मी म्हणजे माणसाच्या घरातील खरी शांती, समाधान, प्रामाणिक कष्ट आणि स्त्रियांचे पावित्र्य हे कुठेतरी घाबरून दडून बसेल. आणि रानातली लक्ष्मी म्हणजे काळा पैसा, भ्रष्टाचार, लाचखोरी आणि दिखाऊ संपत्ती मात्र समाजात उजळ माथ्याने वेगाने धावत राहील. खऱ्या संपत्तीला समाजात किंमत उरणार नाही. बाळूमामांनी यातून मानवी जीवनशैलीत आणि कौटुंबिक मूल्यांमध्ये होणाऱ्या भयंकर बदलांचे अचूक वर्णन केले आहे.